तर एवढं कोण मारत होतं काय मित्र पोरांना. तर जय शिवरे भाऊ तर आज होता रे. मग सगळे पोरं त्यांनी आले होते. मग आमच्या डोक्यात एक प्लॅनिंग आली. चला म्हणलं आता बेल्टाने मारायचा गेम खेळू. गेमच्या अगोदर पहिले बघून घे. लहान पोरग पुऱ्या गल्लीत अशा उड्या आणत होते. लहान पोराने पुऱ्या उड्या ते मारून घेतल्या. मग गेमच्या अगोदर पहिले उतरून तर घेणं पडीन ना म्हणलं. मग राज्य आलं होतं रविवरती. मग आलो आम्ही सगळे गँग डायरेक्ट गच्चीवर. बादल्याचं डोकं तर बघा डोळ्यावरती पट्टी बांधायची, डोक्यावरती बांधली. मग भिडला डायरेक्ट रवी मारायला पोरांना. तर एवढे पोरं डायरेक्ट कोपऱ्यातून उभं राहिले होते मार खाऊन म्हणून. याही त्याला ते एकटा जीवन साधा शिव म्हटलं जाईल. पुष्करला बसली बार का पाठीत एक नंबर. मग आला पुष्कर वरती राज्य. पुष्कर जाते एका हातात लागत नव्हतं पण मात्र डायरेक्ट हवेत बेल्ट ते मारत होतो. तर गेम खेळून निघाल डायरेक्ट मग आपल्या दुकानात जाण्यासाठी. मग मी बसलो डायरेक्ट आपल्या दुकानामध्ये आणि आज होते आपली इंडियाची आणि पाकिस्तानाची मॅच. मग आपल्या दुकानात निघाल डायरेक्ट एका दुकानाच्या ओपनिंगच्या शूट साठी. मग आपण बसलो डायरेक्ट जय भाऊनी फॅमिली पान शॉपचे. मग आपल्या कृष्ण भाईने ते फोटो काढून घेतले. मग आलो शॉप मध्ये पानाला पाहून डायरेक्ट तोंडाला पाणी सुटलं. मग आपण ते पानं ते खाऊन घेतलं. मग आता पहिले पेटपूजा करून घेऊ म्हणलं आपण. मग मी बसलो डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये. मग आम्ही मागवलं पनीर रोल. मग मस्त खाऊन पिऊन निघाल डायरेक्ट घरी जाण्यासाठी.